हॅलो गायज, वेलकम बॅक टू दी अनदर ब्लॉग. तर आमच्या ब्लॉगमध्ये परत कोण आलेलं आहे? बॉबी आलेली. बॉबी गावाला गेली होती. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा. कुठे गेली ती? कुठे गेलती बाई तू? सांग, कुठे गेलती तू? बाय बाय नाही, कुठे गेलती? खानदेशला गेलती. गुडडी एवढं बोलते तेवढं पटापट बोलती ना. आता होतं ग बोलायला. हा, बॉबीचे 2 अँटीना येते बा. मम्मी करते आहे आता भाजीची तयारी. मम्मीने घेतलेला आहे नवीन गाऊ. हा घे. बॉबीचे डोळे किती भारी, एकदम मस्त, एकदम गुटगुटीत, एकदम गुटगुटीत. बॉबी आले. बॉबी, तुझा बाबा कुठे? तुझा बाबा कुठे? कुठे बाई? ए बाबा कुठे आहे? सांग ना. घरी. तर बॉबी नव्हती तर आम्हाला कोणालाच करमत नव्हतं. मम्मीला सुद्धा काहीच करमत नव्हतं. बॉबी नव्हती तर. पण ही बॉबी आली तर आम्हाला करमत पण आणि मारूशी पण वाटतात. धाड. हे बघा, पप्पा सगळ्यात महत्वात पप्पाला करमत नव्हतं का मम्मी? बॉबी नव्हती तर बॉबी कुठे हल्ले बोलायला लागली. एकदम चाबरी झाली. नुसती बोलत राहते. बडबड करत राहते. आणि मम्मी आता बॉबी कॅमेरा धरायला लागली. धरती लय रगड आहे. कॅमेरा धरती, सगळं धरती. मी आता उठलेलं आहे. माझं सकाळी पोट खूप दुखत होतं तर मम्मीने सगळं आवरलेलं आहे. झाडून बिडून सगळं घेतलं. आणि बाहेर जाऊन आलो वॉशरूमला आणि चहा घेतला आणि पप्पाला यादी करून दिली. आणि आता फक्त बसलेलो आहे कारण की माझं यूट्यूब फायनली चालू झालेलं आहे. तर मग मी आता शॉर्ट व्हिडिओ ते सगळे टाकणार आहे यूट्यूबला. तो हम देखते फिर आगे क्या क्या होता है. आजचा व्लॉग मी असं कशाला काढलं बॉबी ते? हा, कशाला काढलं? कोणी काढायला लावलं होतं तुला? बघा बॉबी, तुम्ही तुम्हाला दाखवलं. मी त्यांच्या शेंड्या काढू ना. इकडे दाखव ना. हे बघ, काही गरज नव्हती ना काढायची. काही गरज नव्हती काढायची. काय केलं तू? कुठं दाखव मला. दाखव पटकन. दाखव म्हणलं ना. या बा, बॉबीनी रबर काढले. रबर बघू शकता. रबर काढले बॉबीनी. रबर ढिंगडन कुला आहे दे. बॉबी तू कपडे घालत आहे का? मला सगळेजण म्हणते बॉबी कपडेच नाही घालत तू ब्लॉग व्हिडिओ मध्ये. बॉबीचे धागे. त्याचे ब्लॉग व्हिडिओ बनवायचे नव्हते पण मग आता माझं यूट्यूब चालू झाले त्यामुळे मी ब्लॉग व्हिडिओ बनवते आणि मला शॉर्ट पण बनवायचे. त्यामुळे मग आणि काल ऑफिसवरून खूप उशीर आलतो त्यामुळे मग मी बनवलेच नाही ब्लॉग. तर मग मी आत्ता स्टार्ट केलेली ते पण बॉबीसोबत. हे बघा कशी डोकं तिथली. काय झालं? तुम्ही आलं? स्ट्रॉबेरी. मम्मी करते आता शेवची भाजी. तू खाणार आहे बॉबी? नाही. हे बाबा बाबा. हे बघा आता मी पण लावतो शेंग. दे आज नाही दे. हां पप्पानी शाखा आणलंय. चांगली आहे का? मग तुला फ्रेश नाही दिसत आहे काय? आंबट नाही निघाला पाहिजे. तुम्ही काय करूया, खाऊन बघायची. बाबीला माझ्या डोक्याला कुठे आहे दार? हां नाही तर काय. वाव, बॉबीला शेंगा. बॉबी शेंगा खाती? इकडे मी तुला फोडून देतो. हां दाखव इकडे. आपण फोडू. आगर. वाव, मी खाऊ? मी खातो ना. मी खाऊ?
खाऊ का? दादा तू पाण्याचं बघितलं बेटा नाही. बंद करून टाकणार रे तू बघच लागशील तर तेवढं तर कर कधी कर आंघोळी करून द्यायचं. तेव्हा मी आता बदलेलो इथे. हे बघा तुम्हाला मी बोललो होतं मित्रांनो का नाही का मागच्या व्हिडिओमध्ये नुसता फॅन आणून ठेवला होता. ते काका बाहेर गेले ते. हे बघा इथे नवीन फॅन बसवला. थांब का एकदा एकदम छोटा फॅन बसवलेला आहे पण त्याची हवा आहे एकदम भारी. तुम्हाला आवाज पण येत असेल त्याच्यावर. कसा दिसतोय कसा आहे फॅन? आता भारी वाटतं ना मी फॅन? आणलाय त्याच्यामुळे चांगलंच राहणार. तूच आणला काय? पण मग तुला गरज होती ना कसा आहे ती. फॅन? मला काही गरज नव्हती तुम्हाला गरज ज्यादा होती. नाही तुला होती. मला तुला माहिती आहे मी कधीच फॅनचा विषय नाही काढला. किचन मध्ये तुला गरज मम्मीला गरज जास्त होती काही. एकदम छोटा आहे दिसतो हळूहळू पण लय. हा एकदम भारी गाऊन. तुझी चॉईसच भारी मग गाऊन भारी. मित्रांनो आता माझी आंघोळ झालेली आहे म्हणजे केव्हाचीच झाली. 1 मिनिट झाले तर मग आम्ही आता चकली खातोय. चकली हे बघा चकली खातो. तुला नाही जाणार मी काय शॉली तुला नाही भेटणार. अरे बापरे नाही तुला नाही भेटणार. नाही तुला नाही कोणती देऊ? म्हणजे त्याचा आंघोळ आहे काय आणि तो आंघोळ होतं ना ते आम्ही फायनली पंखा लावलेला आहे. हे बघा आणि तो गार इतक्या भारी हवा येते त्याची म्हणजे उतरू नका. आणि आज पण मी चांगली आंघोळ केली मस्तपैकी. अजून तेल बिल लावायचं डोक्याला थोडंसं मला फोडून चालले. आणि बघा आम्ही आता चकल्या ते आणि शेंगा खात बसलेलो आहे. मम्मी आहे मम्मीने माझा डब्बा वगैरे सगळं पॅक केलेलं आहे. हे बघा मम्मीने पण गाऊन बदलला. तर मग मित्रांनो आता मम्मीनी आपण एकदा मम्मीला विचारू तिने ना का बरं अलमारी नाही आणली. 1 मिनिट का बरं नाही आणलं तू अलमारी? अलमारी काय बंद होतं दुकान. कस का बंद होतं? आणायचं ना मग कुठून तरी. का फोडून आणायचं का दुकान पागल दुसऱ्या दुकानात. चुपडे जा. अलमारी का नाही रविवारच्या दुकानं बंद नसते. काय झालं भाभी? शेंगा हे आले हे बघा या दोघे शेंगा खाताय आहे. रविवारच्या दुकानं बंद राहते. कोणतंच चालू नव्हतं आम्ही. नाही एकच चालू होता. तिचं अलमारी नव्हती एकच चालू होतं. मग एकच दुकान चालू होतं त्याच्यात पण काहीच नव्हतं. पण त्याच्यात मम्मीने फॅन आणलेला आहे आणि एकदम मस्त हवा आहे. ह्या किचनमध्ये ना फॅन आहे ना पाहिजेच मित्रांनो. जर किचनमध्ये फॅन नसला ना तर किती गरमतं खूप गरमतं. मम्मीच्यात लय आलो व्हायची. मम्मीमुळे मी म्हणलो फॅन आणून गेले ते गेले पैसे मी फॅन आणून घे एकदाच होईल पण कायम सुरू होईल. आणि त्याची वॉरंटी राहते. छोटा फॅन आहे ना 9-10 वर्ष आहे ना टिकतो पण. तर मग राहिली गोष्ट अलमारीची तर मला अलमारी घ्यायची होती. घ्यायची होती एक दिवशी घेणार आहे मी पण मग माझा आता विचार चालू आहे. प्राइस विचार कमीत कमी आपल्याला आयडिया येईल ना. विचारतो पण माझं असं चालू आहे का नको आता अलमारी घ्यायला. कारण की मी आता थोडाफार जुगाड करणार आहे. ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिसेल मी काय करणार आहे. आणि मग मी त्याच्यात आहे ना कपडे ते सगळं ठेवणार. एकदम माझे इतके कपडे ना बाई भरून मला ना सतत मी कपडे नाही घेत पण मला सतत आहे ना कपडे येत राहतात. कोणी घेत राहतं. मावशी झाले मामा झाले तर कोणी घेतच राहतं कपडे. तर मग आणि माझं कसं आहे आता हा शर्टच खूप जुना आहे. म्हणजे जुने कपडे मला फेकूशी पण नाही वाटत त्याच्यात. त्यामुळे मग खूप असे कपडे वाटत. तुझं लग्न झालं तुझ्या पोरासाठी तसेच ठेव. माझ्या पोरासाठी ठेवणार आहे फेकूशी नाही वाटत. आणि त्याच्यात मग आता आपण बघू पुढे काय होतं. तर आजच्या ब्लॉगमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये एवढं जास्त काही मोठा नाही. आणि तुम्हाला बॉबी दाखवतो. बॉबी कधीच कपडे नाही घालत. कधीच कपडे नाही घालत. हां सॉरी म्हणा मित्रांनो त्याच्यात बोल. वा बाबे वा. गरम होतं म्हणा गरम सांग लवकर. बाबी तू कपडे नाही घालत. गरम होतं म्हणा. काय होता? नाही घालत तिकडे बोलायचं तिकडे बघून बोलायचं.
याचं शिव पण नाही घालत. ही आणि हिचा भाऊ जो हाय म्हणा. नाही नीट बोलायचं तिथून. नाही का नाही ते फोन पडाल. काय करताय म्हणा तुम्ही? मी शेंगा खाते म्हणा. सांग ना. रविवारी मी गाऊन आणले दुकानातून. परिधान कुमकुममधून आणले. इतके छान आहे का भासते. यांनी गरम नाही होत काही नाही. काय गाऊन आणले यांनी गरम नाही होत काही नाही होत. अल्फाचे गाऊन आहे. आरामदायक वाटत होत. आजी आजी आली. आजी कोण आहे? आजी आहे माय आहे. हं? काय म्हणे आजी आहे ती. अभि आम्हाला हिडवणे बनवून दिला. आम्ही गाऊन तर सांगत होतो. बरं सांग चल आता. नाही अल्फाचे गाऊन आहे ना अजिबात गरम नाही होते. हा मम्मीने ना अल्फाचे गाऊन घेतलेले आणि म्हणजे एकदम मऊ गाऊन आहे. त्यांनी गरमत वगैरे काहीच नाही. असं नाही का मी ॲडव्हर्टाईजमेंट करतो अल्फा कंपनीची, पण मग भारी गाऊन आहे त्याचे आणि एकदम मस्त आहे आणि घरगुती वापरायला एकदम भारी. दोघेजणी आता मस्तपैकी शेंगा खात आहे आणि मी पण शेंगा खाऊ राहिलेलो. बाबीने स्वयंपाक केला. हा? बाबाला डब्बा मामाला डब्बा ना. बस. तोंड कसं आहे बाबीचं? बाईजाबाई आहे बाईजाबाई. मन मी बाईजाबाई आहे का तू? सांग बरं मामाला. तिकडं तोंड करून बोल ना. तिकडं तर बघ. बाईजा आहे का तू? बाईजा गदडी शाळेत जाणार आहे का तू आज? हा? शाळेत जायच्या नावाने शोकं आलं का तोंड लपवती शाळेचं म्हटलं का? हां आजीची ती बालवाडीत पण नाही जात. का तिला दुःख आहे? का पण नाही जात ग तू शाळेत? लावा दुकानात तिकडं तिकडं भटकायला लावा. शाळेत का पण नाही जात? का बरं नाही जात अंगणवाडीत? पोरींना मारायला तिथं. का पण नाही जात बाबे? बरोबर. ए बाबे 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 बाबे. आता गाईज मला पण जायचं आहे ऑफिसला, तर मग आता मी थोडं पडतो. आता जेवण केलं, अजून थोडा वेळ जेवण केल्यावर पडत्या का? नाही. शक्यतो रविवारी दुकानं बंदच राहत्या बरं का दादा सर. ए पागल, तू शेंगांद्याला शेंग देऊ राहिली. रविवारचे दुकानं बंदच राहते शक्यतो लई. बंदच होता वाटतं. तो अक्षयवाला पण आहे ना कधी उघडतो नाही दुकान बंद करत असून 2-3 वाजता बंद करतो अक्षयवाला पण. तू रात्री पॅकच्या नाही ठेवल्या ना? अरे हा ठेवायचे उठले त्या 2 पॅकच्या ठेवल्या. ती बाटली ठेवली. बरं आहे. बरं आहे बरं आहे. काय तुम्हाला तर काय ऐकतो? काय ऐकतं ए बाबे. अशी कॉल फेकू राहिली बरं. मला खायचं. काकडी खायचं लक्षात नाही. एक पाकिट तरी घेऊन जा. ये ना मग निघून जा म्हटलं. खा म्हणा खा. चला आमची मस्ती अशीच चालू राहील. तर मग हम मिलते हैं अगले ब्लॉग में. सो इस ब्लॉग के लिए इतना ही. सो बाय बाय गाईज. तुम्हाला मी पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेन की नाही का मी कपडे कसे पद्धतीने कोणती आयडिया करून सेट करणार आहे. ओके पटके वडल लाता का बरं मारती? काय दे तू काय पुसून देणार आहे का? काय करते बॉबी? ए बॉबी
बॉबी बॉबी बघा माझे केस. स्वराच्या मनात चाल नाही. ही आहे बॉबी, शाळेत न जाणारी मुलगी. तिचं तोंड बघा, ते नको लपू नको तोंड. अंगणवाडीत जायच्या टायमाला तोंड लपू नको. खायला द्या, हिंडायला द्या. फक्त अंगणवाडीत जायचं म्हटलं का लगेच तोंड लपवती. काय केस करते ती दादाची. पाय 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 बॉबी पाय. बॉबीचे केस बघा पुरशी. बॉबीचा बघा चेहरा असे असा एवढा गोल गोल गटुळ्यावाली. हे असं करतो बोल कसं करते त्या पण करा. कुठे गेला कुठे गेला कुठे गेला सांग बरं. हे बाई गल नको रे. वीडियो में रिकॉर्ड होता है. तो चलो गाइस हम नमस्ते मिलते हैं अगले नमस्ते ब्लॉग में. ओके बाय बाय.